हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत वापरून तसेच चवीला एकदम मस्त अशा भेंडीच्या भाजीची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। एका कढईमध्ये इथे मी 1 चमचा तेल तापायला ठेवले। आता मी तेलामध्ये इथे 1 चमचा जिरं टाकून घेतलं, 1 चमचा राई टाकून घेतली, पाव चमचा हिंग टाकून घेतले, 5 ते 6 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि 2 टेबलस्पून इथे मी ठेचलेले लसूण घेतलेले आहे। या सर्व जिन्नसला अर्धा मिनिटभर स्लो फ्लेमवरती चांगलं परतवून घ्यायचे। या भाजीमध्ये इथे लसणाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे। लसणामुळे या भाजीला खूप जास्त चव येते। अर्धा मिनिटभर सर्व जिन्नस चांगले परतवून घेतल्यानंतर यामध्ये मी पाव किलो भेंडी टाकलेली आहे। भेंडी इथे मी एकदम बारीक कट नव्हती केली, अर्धा इंच गॅप ठेवून ही भेंडी कट केलेली आहे। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले आहे की मी कशा साईजमध्ये भेंडी कट केलेली आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि 1 मिनिटभर ही भेंडी जी आहे ती फोडणीमध्ये चांगली परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी लगेचच या भेंडीमध्ये इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलं। आता मीठ टाकल्यानंतर मीठ व्यवस्थितपणे भेंडीच्या भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा मिनिट या भेंडीला असं स्टर करून घ्यायचं आहे। अर्धा मिनिटानंतर मी गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवली आणि त्यानंतर कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि भेंडीला व्यवस्थितपणे परतवून घेतले। कढईवरती झाकण ठेवल्यामुळे आता या भेंडीच्या भाजीला थोडा चिकटपणा आला होता आणि ही भाजी मला एकदम मोकळी अशी बनवायची होती। तर मी आता ह्याच्या पुढे कढईवरती झाकण न ठेवता ही भाजी अशीच परतवून घेतलेली आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून प्रत्येक 2 मिनिटानंतर मी ह्या भाजीला एकदा परतवून घेत होती, म्हणजे भाजी खाली लागली नाही पाहिजे। आता ही भेंडीची भाजी इथे 70% कुक झाली होती। त्याचबरोबर या भेंडीच्या भाजीमध्ये अन्य काही स्पाइसेस जात नाही, म्हणजे हळदसुद्धा जात नाही आणि लाल तिखटसुद्धा जात नाही। जर का तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण ही भाजी लसणाच्या फ्लेवरमध्येच चांगली लागते। भाजीमधला स्टिकीपणा पूर्ण गेला होता आणि ही भाजी तुम्ही बघू शकता एकदम मोकळी अशी इथे तयार झालेली होती। आता मी आणखीन 5 मिनिटे ही भाजी अशीच ठेवली आणि 5 मिनिटांनंतर ही माझी भेंडीची भाजी इथे रेडी झाली। मी गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम ही भेंडीची भाजी डाळ भाताबरोबर सर्व केली। ही भेंडीची भाजी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।